नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या पदाकरता मुलाखत कशा प्रकारची असते आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शिपाई या पदाकरता आपल्याकडे कौशल्य चाचणी कशा प्रकारची असते, मुलाखत चाचणी कशा प्रकारची असते, तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती लिपिक या पदाकरता मराठी आणि इंग्रजी टायपिंग कशा प्रकारची असते आणि मुलाखत कशा प्रकारची असते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे शिपाई पदासाठी आपल्याकडे 10 मार्काची कौशल्य चाचणी असते, त्यांना स्किल टेस्ट असे म्हणतात। 10 मार्काची आपल्याकडे स्किल टेस्ट असते, ती कशा प्रकारची असते तर तुम्ही आज या ठिकाणी पाहणार आहात। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितले, वास्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणीमध्ये पास झाल्यावर म्हणजेच आपण ऑनलाईन परीक्षेमध्ये पास झाल्यावर क्वालिफाय झाल्यावर अशा उमेदवारांना या ठिकाणी कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येते। जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील, क्वालिफाय होतील तेच उमेदवार त्यांना या ठिकाणी बोलावण्यात येते। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनाच या ठिकाणी बोलावण्यात येते। आणि पुढे काय सांगितले, यामध्ये त्यांना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे स्वच्छतेचे काम त्यांना देण्यात येते। बघा त्या मित्रांना या ठिकाणी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे काम त्यांना बघा या ठिकाणी देण्यात येते, स्वच्छतेचे काम त्यांना देण्यात येते। आणि यामध्ये उमेदवार कशा प्रकारचे काम करत आहे, उमेदवाराचा काम करण्याच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणा कशा प्रकारचा आहे, उमेदवाराचा काम करण्याचा प्रामाणिकपणा कशा प्रकारचा आहे आणि काम करण्याची आवड कशा प्रकारची आहे, या सर्व गुणांचे बारकाईने निरीक्षण केले जाते। आणि त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काम दिलेले जाते आणि तुम्ही ते काम कशा प्रकारचे करता, प्रामाणिकपणा तुमचा कसा आहे आणि तुमची काम करण्याची आवड कशा प्रकारची आहे, बारकाई निरीक्षण केले जाते आणि तुमचा निकाल जाहीर केला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवायचा आहे आणि तुम्हाला प्रामाणिकपणा दाखवायचा आहे तुम्हाला आणि कामाची आवड पण दाखवायची आहे। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शिपाईसाठी आपल्याकडे मुलाखत कशा प्रकारची असते तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर मुलाखतीसाठी आपल्याकडे 10 गुण असतात, तर ती मुलाखत कशा प्रकारची असते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच या ठिकाणी कौशल्य चाचणी बघितलेली आहे। कौशल्य चाचणीमध्ये पास झाल्यावर आपल्याकडे 10 मार्काची मुलाखत असते, तर मुलाखत कशा प्रकारची असते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, वरील चाचणीमध्ये उत्तीर्ण क्वालिफाय झाल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार या प्रमाणामध्ये आपल्याकडे मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। बघा एकाच 3 विद्यार्थी मित्रांनो, वरील चाचणीमध्ये पास झाले एकाच 3 उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असतील। आणि मुलाखतीमध्ये काय बघा, उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते आणि मुलाखतीमध्ये उमेदवारांना शिक्षणावर आधारित आणि व्यवहार ज्ञानावर आधारित बघा उदाहरणामध्ये कसा सध्या चालू असलेला साखरेचा दर असेल, तेलाचा दर असेल, भाज्याचे दर असेल, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षणावर म्हणजे आपलं शिक्षण काय झालेलं असेल त्यावर आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती आपल्याला ठेवायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वरील तिन्ही टप्प्यामध्ये आपण एकूण 50 गुण आपले होतील। 30 प्रश्नाची आपली ऑनलाईन टेस्ट झाली आणि 10 मार्काची आपली स्किल टेस्ट झाली आणि 10 मार्काची आपली मुलाखत झाली। अशा 50 पैकी आपल्या या ठिकाणी आता पूर्ण 50 पैकी आपल्या ठिकाणी अंतिम निकाल आपल्या ठिकाणी जाहीर करण्यात येतो आणि आपल्या ठिकाणी निवड करण्यात येते। बघा 50 पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 35 ते 30 मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत। 35 ते या ठिकाणी तुम्हाला 40 गुण घ्यायचे आहेत, या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय लिपिकसाठी आपल्याकडे 20 मार्काची या ठिकाणी मराठी टंकलेखन म्हणजेच आपल्याकडे 20 मार्काची या ठिकाणी टायपिंग टेस्ट आहे, ती कशा प्रकारची असते या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, वास्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणीमध्ये पास म्हणजेच आपण ऑनलाईन परीक्षेमध्ये पास झाल्यावर झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी मराठी टंकलेखनाच्या परीक्षेकरता बोलावण्यात येते। जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील त्यांनाच या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी बोलावण्यात येते। आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये 300 शब्दाचा बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना मराठी भाषेमधला
300 शब्दाचा या ठिकाणी त्यांना उतारा देण्यात येतो। तो उतारा विद्यार्थी मित्रांनो 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो संगणकावर तुम्हाला टायपिंग करायचा असतो बघा। तुम्हाला 300 शब्दाचा या ठिकाणी उतारा असतो, 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो संगणकावर टाईप करायचा असतो आणि सदर उतारा टंकलिखित करीत असताना तुम्हाला बॅकस्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही बघा। बॅकस्पेस बटनाचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही। तुम्हाला या ठिकाणी 300 शब्द असतील, 10 मिनिटं कालावधी असेल आणि बॅकस्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही बघा। विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही सर्व बघून जा। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे इंग्रजी टायपिंग टेस्ट बघा 20 मार्काची, आपल्याकडे मराठीची 20 मार्काची झालेली आहे आणि आता इंग्रजीची आपल्याकडे 20 मार्काची कशा प्रकारे असते ते बघू शकता। मराठी टंकलेखनाची परीक्षा झाल्यानंतर जे मराठीमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना या ठिकाणी इंग्रजीसाठी बोलावण्यात येते बघा। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी भाषेमधला 400 शब्दाचा या ठिकाणी तुम्हाला एक उतारा असतो बघा। 400 शब्दाचा एक तुम्हाला उतारा देण्यात येतो, तो तुम्हाला 10 मिनिटाच्या आत या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा बघा। 400 शब्दाचा उतारा 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बॅकस्पेस बटनाचा तुम्ही उपयोग करू शकत नाही बघा। 400 तुम्हाला या ठिकाणी शब्द आहेत, 10 मिनिटं वेळ आहे आणि तुम्ही बॅकस्पेस बटनाचा उपयोग या ठिकाणी करू शकणार नाहीत। एवढं तुम्हाला समजलं? चला या ठिकाणी बघा आता आपली जिल्हा न्यायालय लिपिकसाठी आपली मुलाखत कशा प्रकारची असते, तर या ठिकाणी लिपिकसाठी तुमची मुलाखत कशा प्रकारची असते। लिपिकसाठी तुम्हाला 20 मार्काची या ठिकाणी तुम्हाला मुलाखत असते बघा। आता आपली या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा झाली, टायपिंग टेस्ट पण झाली, तर आपला लास्ट स्टेज कोणता आहे? मुलाखत आपली 20 मार्काची आहे, तर ती मुलाखत कशा प्रकारची असते बघून घ्या बघा। वरील चाचणीमध्ये उत्तीर्ण म्हणजेच क्वालिफाय झाल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार या प्रमाणामध्ये उमेदवार मुलाखतीसाठी बोलावण्यात येते बघा। एका जागेसाठी 3 उमेदवार बोलावण्यात येते। मुलाखतीमध्ये बघा काय असते? शिक्षणावर आधारित आणि टंकलेखनाच्या कौशल्यावर आधारित तसेच संगणकाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात बघा। तुमच्या टायपिंग टेस्टवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतील, तुम्हाला संगणकाच्या बाबतीमध्ये प्रश्न असतील, तुम्हाला हे सर्व करून जायचं आहे बघा। अशा प्रकारे वरील टप्प्यामध्ये लेखी परीक्षा आपली झालेली आहे बघा। लेखी झालेली आहे, इंग्रजी मराठी टायपिंग आपली झालेली आहे आणि मुलाखत पण झालेली आहे बघा। एकूण आपली 100 गुणाची या ठिकाणी लिपिकसाठी परीक्षा घेणार, 100 पैकी आपल्या ठिकाणी मार्क घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपले अंतिम निकाल या ठिकाणी तुमचा जाहीर करण्यात येईल आणि तुमची निवड झालेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी प्रतीक्षाआधी प्रसिद्ध केली जाईल बघा। विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकार तुम्हाला माहिती आपण सांगितलेली आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।